नमस्कार, मी अतुल ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महासभा सुरू आहे आणि विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी प्रभाग क्रमांक 19 बद्दल एक महत्त्वाची लक्षवेधी जी आहे ती मांडलेली होती आणि विकास रेपाळे यांनी बोलताना माझा प्रभाग क्रमांक 19 हा मृत्यूचा सापळा बनतोय असं म्हटलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः विकास रेपाळे नम्रता भोसले जाधव आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। विकास सर, तुमचा प्रभाग क्रमांक 19 मृत्यूचा सापळा बनतोय असं म्हणताय तुम्ही, काय कारण आहे? लक्षवेधी महत्वाची होती तुमची, त्या संदर्भात त्यामध्ये देखील तुम्ही अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले होते, काय सांगाल? नक्कीच, कारण काही अशा घटना बघितल्या मागच्या वर्षभरातल्या 2 वर्षातल्या। तर 2 वर्षापूर्वी ज्ञानसाधना कॉलेजची एक भली मोठी शेड पडली। सुदैवाने ती शेड अशी उलटी पडली, जर ती सरळ पडली असती तर त्याला जे लागलेले रॉड्स होते ते आमच्या बाजूला असलेल्या साठेवाडीच्या सगळ्या चाळींवर पडले असते आणि भली मोठी अशी जीवितहानी होऊ शकली असती। परमेश्वराचे उपकार म्हणूया आपण, काही म्हणूया, त्यावेळेला ती घोषणा टळली। त्यानंतर आमच्याकडे मागच्या वर्षी गुरुनाथ पेडामकर नावाचा मुलगा रायलादेवी तलावाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी ती मुलं पोहायला गेली, बुडून हे झाला। तो पोहायला गेला हा एक नक्की चूक आहे त्याची, परंतु त्या ठिकाणी असलेली अपुरी सुरक्षा व्यवस्था, त्या ठिकाणी असलेली अपुरी कामं, त्या ठिकाणी असलेल्या इतर ज्या सगळ्या हे आहेत, गाळ न काढलेली ही सगळी हे आहे, त्यामुळे ती घटना घडली। त्यानंतर आमच्याकडे एक हमनान शेख नावाचा 2.5 ते 3.5 वर्षाचा मुलगा त्या ड्रेनेज होलमध्ये पडला। सुदैवाने माझ्या सहकारी नम्रता भोसले तिथे होत्या, आदरणीय शिंदे साहेबांनी स्वतः तातडीने त्याच्यात लक्ष घातलं, माननीय आयुक्त सौरवराव सरांनी लक्ष घातलं, तातडीने त्याला आपण ज्युपिटरला नेलं, त्याच्यावर वेळीच उपचार झाले, तो वाचला सुदैवाने। मे महिन्यामध्ये आमच्याकडे एक तिवारी नावाचा मुलगा, मला वाटतं अगदी 20-22 वर्षाच्या ह्याच्यातला, आमच्याकडे तुम्ही टिपटॉप प्लाझाच्या समोर बघितलं की एक कट आहे जिथून लोक रॉंग साईडने रहेजाकडे मेंटल हॉस्पिटलकडे जातात। आता ठीक आहे, लोकांनी पण थोडं शिस्तबद्ध वागलं पाहिजे, पण तो बंद करावा म्हणून मी वारंवार जवळजवळ 6 ते 7 रिमाइंडर्स पाठवले, स्वतः प्रशासनाला अनेकदा दाखवलंय, कुठलीही कारवाई नाही झाली। तो त्या साईडने जाण्याच्या नादात बसला, धक्का लागला, जागीच गेला। आज ते कुठेतरी मे मध्ये होत नाही तर जुलैमध्ये रस्त्यांवर जाणारे आमच्याच प्रभागातले पांडुरंग बुवड यांच्यावर झाडाची फांदी पडली, त्यांच्या मेंदूला बरी मोठी इजा झाली। त्यांचा उपचारादरम्यान 3 दिवसात आम्ही त्यांना ठीक आहे हॉस्पिटलमध्ये नेले, शर्थीचे प्रयत्न केले। पुन्हा एकदा आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय महापालिका आयुक्त यांनी खूप मदत केली, अगदी आमचे आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील असतील, सगळ्यांनी, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच हे केली, रवींद्र फाटक साहेब असतील, आदरणीय नरेश मस्के साहेब असतील, सगळ्यांनी। परंतु तो माणूस बिचारा दगावला, त्याला जी काही मदत देणं, मला असं वाटतं की आज सभागृहामध्ये बोलताना मी सगळ्यांनाच असं एक आवाहन केलं, आपल्याला दुर्घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करणारं व्हायचं आहे, श्रद्धांजली वाहणारं व्हायचं आहे, की ती व्यवस्था आणि उपाययोजना योग्य करणारी लोकप्रतिनिधी व्हायचं आहे, हा विचार आपण करायची वेळ आली। आणि मला असं वाटतं की कुठेतरी ह्या दुर्घटना, म्हणजे मागचा 1.5-2 वर्षाचा कालखंड बघितला तर ह्या 4-5 दुर्घटना कुठेतरी बघा, प्रत्येकाबरोबर तुमचं नातंच असायला पाहिजे असं नाही आहे, परंतु जेव्हा एखादा माणूस दगावतो, एखादा जीव जातो, तर तो ठाणेकरच आहे ना। आज रस्त्यावरून जाणारे, आज समजा रस्त्यावरून जाणारा लहान मुलगा सेफ नाही आहे, सिनियर सिटीजन सेफ नाही, तरुण सेफ नाही, तर मला वाटणारच ना की मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो त्या प्रभागामध्ये सर्व गोष्टी ह्या नीट असल्या पाहिजे। सर, मी बऱ्याच वर्षापासून तुम्हाला दोघांना ओळखतोय, एक सेपरेट टीम देखील तुमची आहे। खरं म्हणजे या सगळ्या यंत्रणा ठाणे महानगरपालिकेने तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजेत आणि ह्या बेसिक नेसेसिटी आहे, म्हणजे आज झाडं कापणं किंवा तुम्ही त्या कट बद्दल मला सांगताय, तिथे बॅरिकेडिंग करणं किंवा ते बंद करणं, या सगळ्या बेसिक ह्या ज्या गोष्टी आहेत ते ठाणे महानगरपालिका प्रशासनाने करायला हव्यात। त्या ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन आहे, तुमच्या पर्सनल टीम आहेत, का होत नाहीयेत या गोष्टी? म्हणजे ठाणे महानगरपालिका प्रशासन, आज तुम्ही एवढं लेटर देताय, तुम्ही एवढा फॉलोअप घेतायत, नक्की चुकतंय काय आणि चुकतंय कोण याच्यामध्ये? मला असं वाटतं की मी सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक आहे, मी असेल, नम्रता भोसले असतील, आम्ही अगदी मार्च-एप्रिल पासूनच मान्सूनपूर्व कामांच्या उपाययोजना कराव्या म्हणून पत्र देत असतो, रिमाइंडर 1, रिमाइंडर 2, अगदी दर 15 दिवसांनी, महिन्यानंतर। याच्या मागची एक भूमिका एकच असते की तुम्ही झाडांच्या फांद्या छाटाव्यात, तुम्ही जे गटरांचं पॅचिंग आहे, नाल्यांची साफसफाई आहे, इतर ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत ह्या पावसाळ्यापूर्वी कराव्या। कारण कसं बघा, पाऊस आला की आपत्ती काही तुम्ही रोखू शकत नाही, पावसाचं संकट आहे,
पण हे सगळं होत असताना कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. मला असं वाटतं की प्रशासन अजून त्या प्रशासक होते ना ती राजवट, त्याच्यातून बाहेरच आलेली नाही. रस्त्यावर उतरून कामं केली पाहिजेत. आम्ही आमची स्वतःची ट्री ट्रिमिंगला टीम लावतोय, गटर पॅचिंगला टीम लावतोय, आमची लोकं लावतोय, स्वतः फील्डवर जातोय. परंतु आता मी प्रशासनावरती एक सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक म्हणून टीका करणं नक्कीच योग्य नाही. परंतु कुठेतरी प्रशासनाला जाब विचारणं देखील, कारण शेवटी ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांनाच न्याय देऊ शकलो. जर माझ्या प्रभागातला नागरिकच सेफ नाहीये तर मग काय त्या पदन काय ह्याचा काय उपयोग. आणि मला असं वाटतं की बघा पहिले 6-7 दिवस परिस्थिती खूप वाईट होती. स्वतः शिंदे साहेब त्यांना बरं नसताना स्वतः आले, त्यांनी येऊन आपत्ती व्यवस्थापनातल्या चुका त्यांनी सांगितल्या. तुम्ही नीट तुमच्या माध्यमातून व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय. त्याच्यानंतर प्रशासन कुठेतरी लाईनीवर आलंय. आज त्या ट्रिमिंग होत आहेत, आज ते हे होत आहेत. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत. आमच्याकडे आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह असे बेंड्स बसवले नाल्याला, त्यातनं पाणी थोडंसं कमी आमच्याकडे हे झालं. झाडांच्या ठिकाणचे काही बुंदे आम्ही हे केले. पण एक प्रिकॉशनरी जे आम्हाला करता येणं शक्य आहे. पण शेवटी प्रशासनाची मदत पाहिजे ना. आमच्या 2-2 टीम आहेत, रोज फील्डवर काम करतायत, ट्री ट्रिमिंगला असो याला असो. पण त्याला लागणारा बाकीचं बघा पाठबळ तर लागतं ना. आज तुम्हाला मी सांगतो अतिशय असंवेदनशीलपणे जर आदरणीय शिंदे साहेब असतील, जर आदरणीय महापालिका आयुक्त दुखापतग्रस्त माणसाची चौकशी करू शकतात, काय लागेल हवं नाही ते विचारू शकतात, त्याला मदतीसाठी माननीय शिंदे साहेब आयुक्तांना निर्देश देऊ शकतात. मग ह्या असंवेदनशील अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी नाही आहे की त्या कुटुंबांचं सांत्वन करावं, त्यांना भेटावं. दुःखद प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ शकतो, तुमच्या माझ्या ह्यांच्या कोणाच्याही. परंतु कुठेतरी आपण किती संवेदनशील आहोत हे देखील मी आज माझा कदाचित आज महासभेत बोलतानाचा माझा आवाज त्याच्यासाठीच असेल. कारण मला माझ्या हृदयापासून वाटत होतं की मी माझ्या नागरिकांना न्याय देण्यासाठी काय करू शकलो असलं पाहिजे. ठीक आहे, आमच्या सचिवांनी मला थांबवलं, बसवलं, वेळ जास्त झाली, ठीक आहे. पण मी माझा आवाज काय दाबू शकत नाही. एकदा दाबाल, दोनदा दाबाल, पण मी जनतेच्या प्रश्नांसाठी कायम, मग तो सत्ताधारी म्हणून असो किंवा रस्त्यावर असो, उतरून आंदोलनं करणार, काम करून घेणार. सर आता या सगळ्या लक्षवेधी चालू आहे. तुम्ही ज्या लक्षवेधी मांडली त्याच्यावर बरेच नगरसेवक बोलतायत, चर्चा सुरू आहे. मला वाटतं 7-7:30-8 वाजेपर्यंत महासभा संपेल देखील. परत पुढच्या महिन्यात महासभा आहे. सर वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या चर्चेतून आउटपुट येईल, प्रशासनाकडून काही आउटपुट येईल आणि या वर्षी जे झालं ते पुढच्या वर्षी होणार नाही? निदान अजून 3 महिने बाकी आहेत, पावसाळ्याचे अजून 3 महिने बाकी आहेत. या ज्या दुर्घटना घडल्या किंवा हे जे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले नव्हते यांनी, आता तरी ते लोक घेतील, प्रशासन घेईल असं वाटतं का? घ्यायलाच पाहिजेत त्यांनी. मला वाटतं या संदर्भात मी माननीय आदरणीय शिंदे साहेबांशी देखील बोलणार आहे, आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलणार. कारण जर तुम्ही मी पुन्हा एकदा सांगेन की मला काय आयुक्तांचं असं काय तारीफ करून काय मिळणार नाही. परंतु जर आयुक्त स्वतः एवढे सेन्सिटिव्ह आहे, आयुक्त स्वतः एवढे रिस्पॉन्सिव्ह आहेत, म्हणजे कोणाचंही, म्हणजे अगदी नम्रता भोसले मॅडमला जरी तुम्ही विचारलं तर त्या देखील सांगू शकतात केलेल्या मेसेजला रिप्लाय करणं कन्सर्न अधिकाऱ्यांना. पण ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठवताय शेवटी त्यांनाही काही एक नाही, पूर्ण ठाणे शहरच बघायचंय ना. बाकीच्या लोकांनी काम तर केलं पाहिजे. बाकीच्या लोकांनी त्यांनी ज्या हे दिल्यात, आता मी तुम्हाला सांगतो, आता मी सिरीज चालू करणार तुमच्याच माध्यमातून. मी आयुक्तांना कुठल्या कामासाठी मेसेज केला आणि खालच्या लोकांनी त्यातलं किती काम केलं. हा मेसेज हा सूर्य हा जयद्र पुढच्या अगले हफ्ते से सुरू, थोडा पाऊस कमी होऊ द्या. मी आयुक्तांना हे काम सांगितलं होतं, हे काम खालच्या लोकांनी इतकंच केलं आणि इतकं पेंडिंग ठेवलं. आयुक्तांना तरी कळू दे की नक्की त्यांनी निर्देश दिल्यानंतर त्यांनी बघा, ज्या वेळेला पांडुरंग बोर्ड जे हॉस्पिटलमध्ये होते, मी होतो, नम्रता भोसले मॅडम होत्या, आदरणीय शिंदे साहेबांनी निर्देश दिल्यानंतर त्यांनी कुठलाही विचारणार होता. अगदी ज्युपिटरचे तज्ज्ञ डॉक्टर्स पाठवले, त्यांना लागणाऱ्या मशिनरीज, ते लागणारं ब्लड बीट सगळं अरेंज केलं. प्रसाद पाटील स्वतः त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट करत होते. जेव्हा त्यांच्याकडे आम्ही सांत्वना करता गेलो त्यावेळेला आम्ही 5 लाख रुपये दिले. एक अजून महापालिकेची जी मदत आहे नम्रता मॅडमनी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवली. आपले DMC मधुकर बोडकेंनी 1,51,000ची मदत केली. मला वाटतं मदत केली आपण. मदतीपेक्षा तो माणूस जर वाचला असता तर ते आयुष्यात खूप मोठं होतं. आणि आयुक्त रिस्पॉन्सिव्ह असताना खालच्या अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. आणि एक सत्ताधारी म्हणून त्यांच्यावर तो अंकुश आमचा असला पाहिजे. कारण जर आम्हाला जर अधिकारी बदत नसतील तर मग काय. आणि हे तर कॉमन सेन्स आहे की ट्री ट्रिमिंग हे तुमचं मार्चमध्ये टेंडर, एप्रिल एंडिंगला काम सुरू, मे मध्ये तुमचं काम संपलं पाहिजे. आज ह्या ठाणे शहरात वारा किती आला, वाऱ्याचा स्पीड किती होता, सगळं आहे. एल निनो तुम्हाला काय आज कळाला होता का?
एल निनोची लक्षवेधी मी आणि राजेश मोरे सरांनी घेतलीच होती ना. मग मग तुम्हाला हे संकट समोर दिसत होतं. दिसत असताना तुम्ही आयुक्तांनी मिटिंग घेतली. आम्ही 2-2.5 तास मी होतो त्या मिटिंगमध्ये. मग खालच्या अधिकाऱ्यांनी केलं काय? कदाचित सौरभरावांसारख्या अधिकाऱ्याला देखील खालची लोक मला असं वाटतं कधीतरी अंशतः दिशाभूल करतायत. त्यांनी देखील याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. नाही, ब्रीफिंगच होत नाहीये सर. म्हणजे सौरभराव जे आयुक्त आहेत ते अनेक डिसिजन घेतात, पण डिसिजन घेतल्यानंतर जे अधिकारी आहेत, खालचे अधिकारी, ते ब्रीफिंग चुकीचं करतायत. हा तर माझा स्पष्ट आरोप आहे. नम्रता मॅडम, मी तोच प्रश्न तुम्हाला विचारेल की आज 24 तास फील्डवर काम करणारे तुम्ही दोघं नगरसेवक आहात. अनेक तुमच्या पर्सनल टीम असतात, प्रत्येक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत असता. ह्या दुर्घटना घडतात, प्रशासनाचं एकदम दुर्लक्ष होतंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि काय चुकतंय आणि काय आता करायला हवं प्रशासनाने? निश्चितपणे मला असं वाटतं की आम्ही गेले 10 वर्ष जी ट्री ट्रिमिंगची टीम आहे ही स्वखर्चाने लावतोय. एक कुठे ना कुठेतरी आम्हाला म्हणजे जी दुर्घटना घडली, कुठे ना कुठेतरी आमचं मनापासून खच्चीकरण झालं की आम्हाला अपयश कसं आलं याबद्दल. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की वृक्ष प्राधिकरण विभागाने वारंवार त्यांना सांगतोय की टीम लावा, ह्या ट्री कटिंग करून घ्या. यावर्षी आपण हायड्रोलिक व्हेकल्स पण घेतल्या. प्रभाग समिती वाईज एक हायड्रोलिक व्हेकल घेतली, पण ती व्हेकल तुम्ही ओला उबेर सारखी चालवताय, म्हणजे ड्रायव्हर घेऊन येतोय. तर हायड्रोलिक व्हेकल ही फक्त ड्रायव्हर गाडी घेऊन येण्यासारखी गाडी नाही आहे. त्याच्यामध्ये तुमची सेपरेट टीम पाहिजे, तुमची उतारी पाहिजेत, त्याच्यामध्ये असलेले लेबर पाहिजेत, जी कुठेही हायड्रोलिक गाडी पोहोचेल त्या ठिकाणी लगेच काम सुरू झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक जलद गतीचं काम असलं पाहिजे. वृक्ष प्राधिकरण म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीची जी सिस्टीम असते तसे मल्टीनॅशनलमध्ये पण बिचारे डे नाईट काम करणारी लोक आहेत, पण अगदी गडांच्या काट्यावर काम करणारी लोक तुम्ही उभी करताय. आज अतिवृष्टीमुळे ज्यावेळेला ठाणे शहरात 2-2 दिवस शाळा सुट्टी दिली जाते, त्यावेळेला देखील हायड्रोलिक व्हेकलच्या ज्या गाड्या आहेत ते 4 वाजता त्यांचे ड्रायव्हर निघून जातात. नाही, आम्ही निघून गेलो, उद्या सॅटर्डे सुट्टी आहे, परवा संडे सुट्टी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ही झाडं उन्मळून पडतायत. काय माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी चोखपणे राबवली तरच हे काम होऊ शकतं. प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे. नुसतं आयुक्त साहेबांनी निर्देश देऊन काम होणार नाही. विकास रेपाई किंवा नम्रता भोसले दोघांनी मिळून फक्त 2 टीम लावल्या तर पूर्ण ठाणे शहराची ट्री कटिंग होऊ शकत नाही. प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये काम करावं. माझा थेट आरोप आहे, कोणतंही ज्या वेळेला विकासकाचं प्रकरण असेल त्यावेळेला ह्यांच्या टीम धावत जातात, त्या ठिकाणी पाहणी करतात, मग तुमचे नियम अनियम हे सगळे धाब्यावर बसवता तुम्ही, आणि मग त्याची तुम्ही घेतली जाते. लगेचच रातोरात तुमच्या परमिशन्स निघतात. पण याच वेळेला एखादी सोसायटी, आज ह्यांनी आरोप नंतर फेटाळले की सोसायट्यांची झाडं पडली, पण सोसायट्यांनी आजवर दिलेल्या पत्रांचे नेहमी केराची टोपली दाखवली यांनी. सोसायटीमध्ये कोणी अधिकारी जायला तयार नाही. त्याच्यानंतर ते झाड ॲक्च्युली किती धोकादायक आहे तेही बघायला तयार नाही. सोसायटीवाले बोलतायत, करतायत, पण एक मला असं वाटतं असंवेदनशीलपणे हा पूर्ण विभाग चालतोय. अगदी 5 वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक नव्हते, काही समित्या बाकी आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की ही लोक काम करायला वाटतं निरुत्साही आहेत. कारण झाडं आहेत शेवटी. बघा, एखादा व्यक्ती ज्यावेळेला एखादी जिवंत वस्तू आहे जी आजारी पडली, तिला उपचाराची गरज असते. मी वारंवार वृक्ष प्राधिकरणची तज्ज्ञ सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. मी त्यांना सांगते की ज्या वेळेला झाडाला वाळवी लागते त्या झाडाला फक्त एका फवारणीची गरज असते, ते झाड परत पुनर्जीवित होतं. असे काही माझ्याकडची उदाहरणं आहेत. माझ्या रहेजा गार्डनला जे काही सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी म्हणजे एका झाडाला वाळवी लागल्यावर सतत पूर्ण झाडाला वाळवी लागल्या होत्या, आणि गेले 2 वर्ष सातत्याने आम्ही वाळवीची ट्रीटमेंट करतोय. आज ती झाडं व्यवस्थित उभी आहेत. या अतिवृष्टीमध्ये पण का उभी आहेत? तर तुम्ही प्रत्येक वेळेला ट्रीटमेंट केली पाहिजे. आपण वृक्ष निधी घेतोय, ट्री सेस प्रत्येक नागरिकाकडून वसूल करतोय, आणि हा जमलेला ट्री सेस तुम्ही नॉर्मल बजेटमध्ये ॲड करताय. मग जर ट्री सेस आपण जमा करतोय तर कुठे ना कुठेतरी या ठाणे शहरातली झाडं जतन करण्याचं काम केलं पाहिजे. या माध्यमातून तेही केलं जात नाहीये. आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की म्हणजे ट्री प्लांटेशन करायचं म्हणजे हा इव्हेंट करतात, ते गरजच नाही इव्हेंट करायची. कुठे झाडं लावताय, कोणत्या ठिकाणी लावताय, ह्या सगळ्या ट्री ॲक्टमध्ये दिलेले नियम आहेत. त्या पद्धतीने त्या भौगोलिकदृष्ट्या त्या ठिकाणी किती झाडं लावली पाहिजेत त्या देखील नियम अटी पाळत नाही. म्हणजे वृक्ष प्राधिकरण फक्त विकासकांची प्रकरणं मंजूर करण्या इतकं आहे का?
असं कुठेतरी वाटतं. आज इतके सगळे म्हणजे कंप्लेंट्स आले असतील, पण आमच्याकडे एकही कंप्लेंट अगदी 24 तास झालेला होता अतिवृष्टीला आणि एकही कंप्लेंट त्या वृक्ष प्राधिकरणनी कंप्लेंट घेतली नव्हती. TDRF टीम, फायरची टीम, ह्या बाकीच्या टीम्स करतायत, पण वृक्ष प्राधिकरणची टीमच नाहीये. एक झाड पडलंय, ते झाड त्या छोट्या कोयत्यानी कापतायत. म्हणजे जी यंत्रणा पाहिजे, मला असं वाटतं मोठी जी काही झाडांची फांदे आहेत त्या उचलायला हायवा, मोठ्या गाड्या लागतात. त्या गाड्यांसाठी ठीक आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत नाही घेऊ शकत, पण भाडेतत्वावर आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेऊ शकतो. ती देखील अधिकार मला असं वाटतं उपायुक्तांना आहेत की नाही आहेत. हे अशा पद्धतीचं काहीतरी यंत्रणा केली पाहिजे. एखाद्या माणसाचा जीव जातोय, त्यानंतर मग त्याच्यावर लक्षवेधी होते, त्यानंतर देखील आपण नक्की काय करणार आहोत का? बरं, हे पहिलं वर्ष आहे का या ठाणे महापालिकेत असं काही झालेली दुर्घटना आहे? दरवर्षी कोण ना कोणतरी त्याच्यामध्ये बळी पडतोय, परंतु आपण तरी प्रशासन जागं नाही होतंय. हे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं आपलं स्वतःचं एक आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही नगरसेवक आहोत, आम्हाला काही कोणत्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. आम्ही लोकांसाठी निवडून आलोय आणि आम्ही लोकहितासाठीच बोलतोय. आणि जी काही आम्ही ह्या काही जी काही उपाय देखील दिलेत ते कुठे ना कुठेतरी म्हणजे प्रशासनाने अंमलात आणावे एवढंच विनंती करते. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय विकास सरांकडे. सर, मला असं कुठलं तरी त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवायचं आहे की बघा, माझ्याकडे एक ओसवाल परिसरात एक झाड पडलं होतं. यांच्या मशीन्स बघा तुम्ही, ही ट्री ट्रिमिंगची मशीन आहे, स्टील कंपनीची आहे. तुम्ही बघा, याच्यात एकाच झटक्यात हे झाड कापले पाहिजे. मला स्वतःला ही मशीन चालवता येते, तुम्ही बघितलं पाहिजे. हे बघा, तो 4 अटेम्प्ट करतो, त्याच्यानंतर ही फांदी कट होते. त्यांचे कोयते बघा. ही वृक्ष प्राधिकरणाची टीम आहे. एक दुसरा इन्सिडेंट सांगतो. ज्या दिवशी माझ्याकडे सगळ्यात जास्त झाडं पडली, 20-25 झाडं, त्या दिवशी टोटल 22 कंप्लेंटपैकी फक्त एका कंप्लेंटला, ते पण मी उपायुक्तांना अगदी म्हटलं चाललंय काय, एकाही ठिकाणी वृक्ष प्राधिकरणची टीम नाही, फक्त TDRF आणि फायरच तुमचं काम करताय. तेव्हा त्यांनी टीम पाठवली. मी स्वतः साईमास हॉटेलच्या तिथे त्या सर्व्हिस रोडला तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी तो जो वृक्ष प्राधिकरणचा कर्मचारी ओमकार सावंत तो होता आणि त्याच्याबरोबर एक कर्मचारी होता. मी त्याला म्हटलं, काम का करत नाहीये? मशीनमध्ये पेट्रोल नाहीये. फायरवाले आले, मी फायरवाल्यांकडनं पेट्रोल उसणं मागितलं, त्याच्या मशीनमध्ये टाकलं. तोपर्यंत आमची टीम आली आणि तोही आला आणि मग ते काम केलं. मला असं वाटतं, एवढी मोठी महापालिका, आज तुम्ही हे सगळं झाल्यानंतर आज तुमच्या कसं काय हे होत आहेत? मग कोणीतरी जाणीवपूर्वक करत होतं का हे सगळं? कोणीतरी ह्या सगळ्या यंत्रणेवरती कुठेतरी अंकुश ठेवून बसला होता का? मला कोण अधिकारी दोषी आहे काय याची तर आयुक्तांनी चौकशी करावीच. आणि जर कोणी जाणीवपूर्वक जर एखादी सिस्टम फेल करण्याचा, महापालिकेला फेल करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे. कारण ठेकेदार 4 माणसं देतो, त्यातला उतारी, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतारी खूप महत्वाचा असतो. तो झाडावर वर चढतो, फांदी तोडतो आणि मग ती खालची लोक ती कटिंग करून, यांच्याकडे हत्यारच नाहीत, यांचे उतारीच नाहीत. मग यांनी 10 मेला टेंडर ओपन करून काम करायला सांगितलं. 10 मे ते एल निनोमुळे 1 महिना, पूर्ण जून मिळाला तुम्हाला. तुम्ही काय कामं केलीत? कुठेतरी हेच सभागृहात मांडायचं होतं, जे मांडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मला उपलब्ध वेळा कमी देण्यात आली, पण हा काय लढा इथेच संपत नाही. हा लढा हा सुरूच राहणार. नाही, नक्कीच ही जी लक्षवेधी आहे ती या 2 नगरसेवकांनी मांडली होती. चर्चा चालू आहे आणि आज तुम्हाला सांगतो 131 नगरसेवकांची हीच तक्रार आहे की वृक्ष प्राधिकरणाने त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही, त्यामुळे ही सगळी झाडं पडली आणि अतोनात असं नुकसान झालं आणि एका माणसाचा बळी देखील गेला. या लक्षवेधीनंतर आणि या अख्ख्या 2 दिवसाच्या चर्चेनंतर प्रशासन आता तरी चांगलं काम करेल अशी आशा बाळगूया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.